भर उन्हात जरांगेंचं हे उपोषण सुरू आहे. त्या जिल्ह्याचं गॅझेट सुद्धा बघायला कोण तयार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून शासनाने कोल्हापूर गॅझेटचा निश्चित विचार केला पाहिजे आणि त्या गॅझेटमध्ये त्या त्या आधारे जे काय करायचं ते केलं पाहिजे. कोल्हापूर गॅजेटचा विसर जरांगे पाटलांना कसा पडतो? हैदराबाद गॅजेट असेल, पाकिस्तानी गॅजेटचा विचार केला जातो, विसर कसा पडतो? इथून आंदोलनाला सुरुवात झाली, तुमचाच विसर कसा पडतो? ते जिथे राहतात तो भाग पूर्वी हैदराबाद संस्थानमध्ये होता आणि हैदराबाद हे निजामाचं स्थान म्हणून त्यांना निश्चितच आणखी नैसर्गिकरित्या त्यांना तिकडचीच आठवण येते आणि आपल्या कोल्हापूरची येत नाही. कोल्हापूर गॅझेट हे त्यांना फार लांबचं वाटतं आणि निश्चित हैदराबाद गॅझेट त्यांना जवळचं वाटतंय. मागच्या वेळेस सरकारनं आश्वासन देऊन 10 महिने झालेले आहेत जरांगे पाटलांना, मात्र तरी देखील त्याची पूर्तता झाली नाही म्हणून पुन्हा एकदा आज आंदोलनाला बसावं लागतंय. काय होतंय, वेळोवेळी 8 वर्षापासून आपण आंदोलन करतोय, 8 वर्षापासून वाटाघाटी होतात, काहीतरी ठरतंय पण ते अंमलात योग्य तऱ्हेने येत नाही किंवा येतच नाही अशी परिस्थिती आहे. सातत्याने तिकडचाच विचार होत असल्याने सगळा याचा विषयाचा तसं बघितलं तर घोळच झालेला आहे. मराठ्यांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत त्यांना काहीच मिळालं नाही अशी परिस्थिती आहे. कोल्हापूर गॅजेटचा तुम्ही उल्लेख करताय, या गॅजेटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि या गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण आहे? आपल्यामध्ये परिस्थिती हीच आहे जी सगळीकडे आता महाराष्ट्रात आहे ती की आपला मराठा आणि कुंभी हा समाज एकच आहे. कुंभी आणि मराठा समाज एकच आहे. मराठा आणि कुंभी एकच आहेत. पूर्वीच्या काळामध्ये लढाईच्या काळात ते लढायला जात असते मराठा त्यांना म्हणत असत आणि परत आल्यावर शेती करत असलं ते कुंभी आहेत. तसं सर्व मराठे कुंभी आहेत आणि सर्व कुंभी मराठे आहेत. जरांगे पाटलांना वारंवार आंदोलनाचे हात द्यावे लागते, सरकार डायलॉग करायला लागतं, परंतु डायलॉग चर्चा डिस्कटते आणि पुन्हा सरकार कुठतरी मराठ्यांना आरक्षण द्यायला कमी पडते असं वाटतंय का? नाही, प्रत्यक्षात काय जरांगे पाटील आणि शासनामध्ये काय ठरतंय घडतंय ते आम्हाला काही कळत नाही. तर म्हणून प्रत्यक्षात काय त्याचं जे येते वर्तमानपत्रातनं जे येते तेवढंच आपल्याला माहित आहे, पण त्याचं मुळात काय ठरतंय, कुठं घसरतंय, कुठं जमत नाही ते आम्हाला इथं कोल्हापूरला काही कळत नाही. आंदोलन करावं लागतं कारण त्यांचं आपल्याला कळतच नाही ना त्यांच्या दोघांमध्ये काय चाललंय ते. आजपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे, आपण काय भेट घेणार आहात का त्यांच्या या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये? या आंदोलनाला पाठिंबा आहे का तुमचा? त्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा आहेच आहे आणि नेहमी मराठा सगळे एकसंघ त्या बाबतीत राहतीलच, त्यात काही प्रश्न नाही. एरवी महाराष्ट्रात एरवी जर बघितलं तर एखाद्या मांडवामध्ये किंवा अशामध्ये ते बसायचे, पण आज शेतामध्ये जाऊन उन्हामध्ये ते आंदोलनाला बसलेले दिसतात. यावेळी कुठतरी भूमिका आक्रमक दिसते जरांगे पाटला. भूमिका आक्रमकच असली पाहिजे आणि ती उन्हात बसले तर आपणही सगळे उन्हात बसलोय इथं, त्यात काय फरक नाही. शेतकरी म्हटलं तर तो ऊन पाणी त्याला काही फरक पडत नाही. सातत्यानं साहेब, पहिल्यांदा जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा करणारी जी सरकारची माणसं आहेत ती वेळोवेळी बदलली जातात. अलीकडच्या काळामध्ये उदय सामंत वगैरे जी लोक चर्चा करायची, नंतर आता प्रसाद लाड यांची व्यक्ती झालेली आहे, आता विखे पाटील करतायत. कुठेतरी समन्वय त्यांच्याबरोबर साधणाऱ्यांमध्येच नाही असं दिसतंय का? मग नाही, डेलिगेशन शासकीय डेलिगेशन मध्ये कोणाला पाठवायचं तो शासनाचा अधिकार आहे.
तो त्यांना जो वाटतोय तो पाठवतील. पण एकच व्यक्ती जर सातत्याने समन्वयात राहिला तर याच्यात काहीतरी आउटपुट निघेल. मात्र वारंवार अशा पद्धतीने वेगवेगळी लोक पाठवली जातात, त्यामुळे हे कुठेतरी गुंता वाढतोय किंवा फाटेपुसणार असते. दरवेळेस पाठवताना त्याची तयारी झाल्यावरच ते पाठवत असतील. राज्य शासनामध्ये सुरुवातीला महाराज राणे समिती होती, नंतर चंद्रकांतदादा पाटील आले, आता विखे पाटील आले, मधल्या काळात अनेक माणसं बदलली.